बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। राधानगरी तालुक्यातल्या सरवडे गावातल्या शाळेत 40 मुलांना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मास का पाळताय, इथं बाकीच्या धर्माचे विद्यार्थी आहेत असं म्हणत बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून शाळेच्या प्रिन्सिपलने विद्यार्थ्यांना गुडघ्यावर रांगायला लावलं। तसंच या मुलांना 3 दिवस शाळेमध्ये यायचं नाही अशी शिक्षा दिली। या मुलांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ही गोष्ट सांगितली असता त्यांनी शाळे व्यवस्थापनाला जाब विचारला। यावर प्रिन्सिपलचा भाऊ, जो सरवडे गावचा सरपंच आहे, त्यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचे दुकान फोडले। यासाठी आज हिंदुत्ववादी संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली। तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळण्याला विरोध करणाऱ्या समाजकंटकावर कडक कारवाई करावी अशी मागणी सकल हिंदू समाजाने केली आहे। सरवडे गावात एक शाळा आहे, त्या शाळेचे प्राचार्य यांनी काही मुलांना 40 मुलांना जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळत असाल तर तुम्हाला शिक्षा करणार आणि त्यांना गुडघ्यावर रांगायला लावलं। आणि ही खरी गोष्ट आहे, कारण तिथल्या त्या कार्यकर्त्यांनी जाऊन आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला सगळं सांगितलं। ज्या कार्यकर्त्याचं सलून आहे त्या सलूनमध्ये जाऊन सांगितलं, त्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या मुलांना सांगितलं होतं, तुम्ही डोक्याचं मुंडन करू नका, तुम्ही शाळेत जाताय, फक्त चप्पल घालायला बंद केलं तरी चालेल। आणि त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या विद्यार्थ्यांची स्वतःची इच्छा होती बलिदान मास पाळायची, त्यांना कोणीही जबरदस्ती केली नव्हती। हे खरं प्रकरण आहे। आणि ज्या वेळेला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांना ही माहिती दिली, कुंदन पाटलांनी शाळा प्रशासनाला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या इथे चालणार नाही। मग कुंदन पाटलांनी सांगितलं आम्ही वरती तक्रार करू। तक्रार करू म्हटल्यानंतर त्या प्राचार्याचा जो भाऊ होता, त्या भावानं जो सरपंच आहे सरवडे गावचा, त्यांना जाऊन त्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याचं सलून फोडलं। फोडल्यानंतर त्याला शिवीगाळ केली, शिवीगाळ करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली। मी आणि कुंदन पाटील दोघंजणं जाऊन राधानगरी तालुक्याच्या पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली। फिर्याद देऊन त्यांच्या विरोधात सरवडे गावात जाऊन तिथं पंचनामा पण केला। हे सगळं असताना देखील अजून त्या सरपंचाला, त्या प्राचार्याला अटक झालेली नाही। 40 लहान मुलांना जर शिक्षा करत असतील तर हे प्रकरणसुद्धा भयानक आहे। आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान आपण बाळगायचा नाही, त्या बलिदानाचं जर आपण हे करायचं नाही तर मग कुणाचं करायचं। आपण आता हे जे सगळं चाललंय हे एक षडयंत्राचा भाग आहे असं आम्हाला वाटते। कोल्हापुरात कोणतरी उठते आणि काहीतरी तथाकथित पुरोगामी एक वेगळंच वातावरण करायला लागतं। औरंगजेब राहिला बाजूला आणि जातीत भांडणं लावायचा धंदा यांनी चालू केला आहे। आम्ही हे षडयंत्र मोडून काढू, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, छावासारखा जो एक सिनेमा आला आहे तर यांच्या बुडाला आग लागली, इथून पुढे हाच इतिहास आम्ही पुढं करू। आणि प्रत्येक तरुणाला आमचं आव्हान आहे, खरा इतिहास त्यांनी वाचावा, खरा इतिहास त्यांनी पडताळावा आणि ह्या जातीयवादी करणाऱ्या बांडगुळांना कोल्हापुरात हाकलून काढावं। आम्ही अजून आव्हान करतोय की कोल्हापूर हे हिंदुत्ववादी आहे, इथं तथाकथित पुरोगामी ही शिवी म्हणून वापरली जायला नको। पुरोगामी हा शब्द जरी चांगला असला तरी ह्या लोकांनी ह्या पुरोगामी शब्दाची वाट लावून टाकले। आणि हे कोल्हापूर अनेकदा ठासून सांगतोय, हे कोल्हापूर हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्ववादीच राहणार। या बांडगुळांना आम्ही थारा देणार नाही।